अरविंदजी, अत्यंत एक महत्त्वाची भेट आशिष शेलार आणि राज ठाकरेंची झालेली पाहायला मिळते. कसं बघता या सगळ्यांकडे? मला वाटतं आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. ज्या दैवतानं निव्वळ महाराष्ट्राला नव्हे तर देशाला स्वराज्य या शब्दाची जाणीव करून दिली ते छत्रपती शिवाजी महाराज. निव्वळ स्वराज्य निर्माण केलं नाही तर स्वराज्य बरोबर सुराज्य निर्माण केलं. जात पंथ धर्म सर्व बाजूला ठेवून आक्रमकांविरुद्ध उभं राहायचं आणि देश स्वराज्य निर्माण करायचं हे काम छत्रपती शिवरायांनी सगळ्यांना सोबत घेऊन केलं. आता ज्या काही भेटीगाठी होत आहेत मला असं वाटतं त्या विषयावर आज बोलणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की काही लोकांनी खास करून भारतीय जनता पार्टीने दुकान उघडलेलं आहे आणि तुम्ही काहीही करा आमच्याकडे या, तुम्हाला आमचं संरक्षण राहील. आणि ते जे काय आहे ना ते देशाला विघातन आहे हे लक्षात घ्या. म्हणजे काल तुम्ही दस्तूर खुद्द देशाचे पंतप्रधान एनसीपीवर आणि त्यांच्या माननीय अजित पवार साहेबांवर आरोप करतात. त्यांचं वाक्य असं आहे 75,000 करोड का सिंचाई घोटाला हुआ. भोपाळच्या सभेत बोलले बरं का. मग त्यांच्यावर आरोप केलेत. त्यांना 4 दिवसात तुम्ही तुमच्या पक्षात घेता, राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री करता. छत्रपती शिवरायांच्या नाव घेताना त्यांच्या सबंध इतिहासामध्ये असं कधी घडलंय का एवढंच बघा. एखाद्या मावळ्याला माफ केलंय त्यांनी आणि ते माफ करताना सुद्धा त्याला पुन्हा घेऊन धर्मांतर करून त्याला घेतलेलं आहे. पण त्याच्या शौर्याला माफ दाद दिलेली आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, कधी असल्या गोष्टी अगदी दुर्दैवानं तह करावा लागला, किल्ले सोडावे लागले पण पुन्हा स्वराज्य निर्माण केलं. हे छत्रपती शिवराय आपण ओळखले पाहिजेत. आता ह्या ज्या काही भेटीगाठी आहेत हे जो मी परवा लोकसभेत असं म्हणालो प्रभू रामचंद्रावर बोलताना, राम लल्ला हमारे लिए प्यार है इनके लिए व्यापार है. त्या भेटी म्हणजे व्यापारी लोकांच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर झालेल्या भेटीगाठी. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री बोलतात की आम्ही हेलिकॉप्टरनी जाऊन शेती करतोय, फोटोग्राफी करत नाही. असू दे ना. परत बघा, हा तर आता कोणता शब्द वापरू, हास्यास्पद आहे सगळं की ज्यांना हाही फरक कळत नाही. फोटोग्राफी ते मुळात जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत, तिथून ते पदवीधर आहेत. त्यांनी फोटोग्राफी हा त्यांचा छंद आज नव्हे तो पूर्वीपासून होता आणि त्यांची फोटोग्राफी जगभर गाजली आहे हे लक्षात घ्या. म्हणजे ठाकरे घराण्याचं वैशिष्ट्य असं आहे जिथं पाऊल टाकतील तिथं ठसा उमटवतील. आणि मग जसं आमच्या तरुण नेतृत्वानं आदित्य ठाकरे जेव्हा दावोसला गेले आणि पर्यावरणवादावर दिग्गजांच्या व्यासपीठावर उभे राहून बसून आपलं पर्यावरणाच्या संदर्भातले विचार प्रकट केले तेव्हाही लक्षात आलं असेल तुम्हा सगळ्यांना की ठाकरे घराण्याच्या युवा पिढीनं सुद्धा तिथेही ठसा उमटवला. ही जी काही कर्तृत्व बाजू आहे ना ती झाकता येणार नाही रे. हे काय पळवाटा झाल्या कशाची दुर्ला करायची. कारभार काय चाललाय तो बघा ना तुम्ही, लटकताय कसे ते. सर्वात दुर्दैव असं आहे की तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. जे छत्रपती शिवराय औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा बोलले मी मागे उभा राहणार नाही, मी राजा आहे. आणि तुम्ही आज लाचार म्हणून दिल्ली पुढे गुडघे टेकताय. दिल्ली पुढे ही गुडघे टेकितो महाराष्ट्र माझा, अशी जी नवीन ओळ तुम्ही आता जी केलेली आहे. ते गुडघे टेकणाऱ्यांनी न छत्रपतींचं नाव घ्यावं न प्रभू रामचंद्राचं नाव घ्यावं. हे महाराष्ट्राच्या भल्यासाठी एवढं. ठीक आहे. लोकसभा समन्वयक नेमण्यात आलेले आहेत आपल्याकडे, जे सांभाळून ज्या जागा लढल्या जाणार ते 18 लोकसभा समन्वयक आहेत. काय त्यावरची प्रतिक्रिया ह्या 18 जागांमध्ये मला वाटतं आदरणीय उद्धवजी असोत किंवा माननीय संजय राऊत साहेब असोत या सगळ्यांनी या संदर्भात सातत्यानं सांगितलेलं आहे. शिवसेना जिंकलेल्या जागा ज्या होत्या मागच्या त्या आमच्या जागा आम्ही तशाच लढणार आहोत. अधिकच्या जागा आम्ही घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामध्ये शेवटी सामोपचारानं आमचं नेतृत्व या संदर्भात चर्चा करून त्यावर निर्णय घेईल. 18 म्हणजेच काय 18 असं नाही, कदाचित 22 होतील. त्याला काय अजून निवडणुका होतील. त्यामुळे तुम्ही तिथं काहीतरी अडकलाय असं समजण्याचं कारण. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ
कोण जयंत पाटील? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे परिषद असं नाही, कदाचित उद्या राहुल गांधी सुद्धा भाजपात जातात अशी चर्चा सुरू होईल. तुम्हाला तेवढाच एक धंदा आहे, तर तुमचं बघणार कोण, अशी काहीतरी पिल्ल सोडली का लोक बघतील. दक्षिण लोकसभा मतदारसंघाची भाजपकडनं खरं तर चाचपणी सुरू झाली आहे. आपल्या विरोधात एक उमेदवार बघतायत, तो पण मराठी उमेदवार. असू दे ना, बघा प्रत्येक पक्षाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा व्यक्तीला सुद्धा अधिकार आहे. कोणी काय चाचपणी करते करू दे, आपण आपलं काम करायचं. मी केलेलं काम उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे, पण मी अभिमानानं सांगेन महाराष्ट्राची भूमिका ठामपणे कोण मांडत असेल लोकसभेत तो शिवसेनेचा खासदार मांडतोय, एवढं लक्षात ठेवा. शिवसेनेचे खासदार, मी एकट्याचं नाही म्हणणार, शिवसेनेचे खासदार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार. पवार नंतर अशोक चव्हाण झाले, आता भाजपचं लक्ष जयंत पाटील आहे, याशिवाय विजय वडेट्टीवार यांना आपल्या पक्षात घेण्याचं आहे. हो, मी आता तुम्हाला त्याच्यावरती सांगितलं ना, राहुल गांधी सुद्धा उद्या भाजपात प्रवेश करतील असं म्हणतील. मला आदरणीय उद्धवजींचं फार कौतुक वाटतं. ते एक छान वाक्य म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा कालांतराने अध्यक्ष सुद्धा काँग्रेसचा असेल. कालपर्यंत काँग्रेस मुक्त भारत असं भारतीय जनता पार्टी म्हणत होती, आता काँग्रेस युक्त भाजपा असं नवीन विरोधी पक्षाच्या बाकावर बसणारी मंत्री आहे, हे भाजपमध्येच जात आहेत. नवीन पायंडा पडलाय का महाराष्ट्रात? पुतीन सारखं चालू आहे. पुतीन कसं आहे तेच काम चालू आहे ना. आणि म्हणून मला असं वाटतं जे तिकडे आहे ते इकडे उगवता कामा नये. म्हणूनच खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरचा हा हल्ला आपण सगळ्यांनी एकजुटीने परतवला पाहिजे. तर आणि तरच लोकशाही राहील, नाहीतर हुकुमशाही सरळ सरळ सुरू झालेली आहे, ती अधिकृतपणे सुरू होईल. आने वाले लोकसभा चुनाव के लिए 18 संयोजक रखे गए हैं महाराष्ट्र में. शिवसेना यूपी की तरफ से क्या काम वो करेंगे और क्या कैसे दिखते हैं? नहीं, मुझे लगता है वो हमारी नीति होगी, उस पर हमें यहाँ दोन लोगों को बताने की आवश्यकता नहीं है. जब आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब ने उनकी नियुक्ति की है तो उसके ऊपर कोई जिम्मेदारी होगी तभी तो की है ना. कुछ दिखाने के लिए नहीं करते हम, और काम करने वाले कार्यकर्ता लड़ेंगी ऐसा मान के चला जाए इंडिया अलायंस में शिवसेना महाराष्ट्र में. क्या 18 संयोजक रखे गए? क्योंकि सर अरे नहीं, उससे आगे भी बढ़ सकते हैं. अभी तो निर्णय नहीं हुआ ना. वो देखो, तीनों पार्टी के नेतागण इकट्ठा बैठकर जिस दिन घोषित करेंगे तो समझ लेना कि वो हमारा गठबंधन हो गया. मुंबई के लिए खासतौर पर ये कहा जा रहा था कि आपकी तरफ से केवल कांग्रेस को एक सीट दी जा रही है, लेकिन जो लिस्ट जारी हुआ है उसमें 2 सीटों को छोड़ दिया गया है, जिसमें से नॉर्थ सेंट्रल और साउथ सेंट्रल दोनों. मुझे लगता है इस पर अभी भाष्य करना ठीक नहीं रहेगा. जबकि चर्चा शुरू है, जब वो तीनों इकट्ठा आकर अगर प्रेस कॉन्फ्रेंस करके जब घोषित करेंगे तब उसके ऊपर टप्पा लगाएगा. किसकी? फारूक अब्दुल्ला की कश्मीर में उनकी भी खिड़कियां खुली हुई हैं, दरवाजे खुले हुए हैं, तो एनडीए में जाने के संकेत दे रहे हैं. उन्होंने लोकसभा चुनाव अकेले लड़ने की घोषणा औपचारिक रूप से अपनी तरफ से कर दिया है. क्या कहेंगे? मुझे लगता है कश्मीर के बारे में एक तो पहले जम्मू कश्मीर को विभाजन किया गया, लद्दाख अलग बना. पहले पूछो लद्दाख में चुनाव कब हो रहे हैं? कश्मीर की विधानसभा के चुनाव कब होंगे? 370 अनुच्छेद तो आपने निष्कासित कर दिया, लेकिन उसके बाद में चुनाव कब होगी? चुनाव नहीं तब तक क्यों नारा लगाएंगे? चलते रहता है. सर, सरकार 50% वरती मराठा आरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहे, आणि हे सुप्रीम कोर्टात टिकेल. मला असं वाटतं की यावर मी भाष्य करणं योग्य नाही. आता मला एवढंच वाटतं की ह्या सगळ्यांना आरक्षण देण्याची गरज असेल. मी स्वतः लोकसभेत हेच मांडलेलं आहे. ही जी पळवाट राज्य सरकारकडनं आणि खास करून भारतीय जनता पार्टीकडनं केली जाते ती घातक आहे. मी आज नाही, गेली 10-8 वर्ष हाच विषय मांडतोय की 50%ची, परवाच्या लोकसभेत बोललोय मी, 50% आरक्षणाची मर्यादा काढा. राज्य सरकारांना तुम्ही एक 20%, 10% जे काही वाढवायचे ते वाढवा, आणि ते 10-20% जे काही आरक्षण द्यायचे त्या राज्य सरकारांना अधिकार द्या. कारण तिथल्या जाती पोटजाती या ज्या काय आहेत आणि वंचित याची जाण राज्य सरकारांना असते, माहिती राज्य सरकारांना असते. याचं कारण असे, एका अक्षरावरनं धनगरांना मिळालं नाही. धनगर आणि धनगड ते एका अक्षर शब्द पण नाही. आणि म्हणून माझं सातत्यानं म्हणणं आहे की ही एकदा केलं तर उभ्या देशाला करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या 2 अधिवेशनामध्ये आरक्षणावर किती बिलं आली? इतकी बिलं आणतात रोज एकेका जातीसाठी. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होती बरं का ती, आणि ती आणून पास करतात ही बिलं. एकदाच काय ते करा ना. त्या राज्यांना सांगा की तुमच्या कोणत्या जाती वंचित आहेत, बिचारे छोटे मोठे लोक जे वंचित आहेत त्यांना करता येईल. आणि म्हणून हा खरा प्रश्न केंद्र शासनाचा आहे. जाणीवपूर्वक राज्य सरकार आणि त्या सगळ्या लोकांना खेळवलं जाते, त्याचा मी निषेध करतो.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.